या सगळ्या कालच्या आंदोलनामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा वगैरे वगैरे ते सगळ्या प्रकरणात माहिती आहे सर्वात शोकांतिका कोणाची झाली? सरकारची शोकांतिका वगैरे नाही झाली, त्यांनी सुखांतिका घडवून आणली. शोकांतिका व्हावी असं वाटत होतं लोकांना, पण सुखांतिका घडवून आणली. पॅचअप केलं, कॉम्प्रोमाइज केलं, तडजोड केली, समझोता केली. आपलीच माणसं होती खरं म्हणजे, पण त्यांच्याशी एक खोटा खोटा तकला नुरा लढाई केली आणि त्यांना विजयाचं श्रेय देऊन राहुलला बाजूला लावलं, म्हणजे ते जिंकले. पण याच्यात खरा शोकांतिका कोणाची झाली म्हणजे पराभव नाही म्हणत मी, शोकांतिका सोनम वांगचुकची झाली. 2 दिवसाकरता त्याचं श्रेय गेलं नाही तर काल दीपकेच्या जागी तो हिरो म्हणून नॅशनल हिरो झाला असता आणि कुठे गेला असता. त्याच्या आयुष्याची फार मोठी संधी काल हुकली आणि उलट तो खलनायक ठरला. कुणी म्हणत नाहीये तसं, कारण 26 दिवस उपोषण केलं म्हणून, पण महानायक होण्याची संधी गेली. ही फार मोठी शोकांतिका झाली आणि ती सोनम वांगचुक यांची झाली, हे कबूल करायला पाहिजे. ब्रीथ.